नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तिलोत्तमा जी आहे ती फायनली सूर्याची राजूची हात जोडून माफी मागणार आहे। हे कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। जगन्नाथच्या घरी आता आलेला असतो तो म्हणजे इकडे आलेला असतो तो म्हणजे जालिंदर, आणि मग जालिंदर जगन्नाथला म्हणत असतो की खरं ना, खरंच भारी आहात तुम्ही महाराज, असं जालिंदर बोलत असतो। तेव्हा जगन्नाथ हसत असतो आणि मग जगन्नाथला जालिंदर विचारत असतो की ते खरंच गाण्याचं जे सत्य आहे ना, म्हणजे त्या बाईचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं। लय माज करत होती माझ्यासमोर, लय माज दाखवलं होतं तिनं, पण जेव्हा आज तिचं तोंड पाहिलं ना तेव्हा तुम्हाला बघितल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता। आता जालिंदरला पण ही गोष्ट जरा जास्तच आवडत असते। जगन्नाथचं तसं नाहीये, जगन्नाथला फक्त भैरवी ही जी बाई आहे तिचा त्रास होतो। जालिंदर मात्र बायकांना कमी लेखणारच आहे, त्याच्यासाठी बायका म्हणजे अगदी चप्पल समान असतात असा त्याचा प्रकार आहे। इकडे भैरवीची मात्र वाट लागलेली असते, कारण जालिंदर आणि जगन्नाथ हे दोघं एकत्र आलेले असतात। भैरवी म्हणत असते की उद्याच्या कार्यक्रमात तो कार्यक्रमच होणार नाहीये, तुझ्याच डाव तुझ्यावरच कसा उधळते ते बघ, असं इकडे बोलत असते ती म्हणजे भैरवी। अगदी तंबोरा घेऊन रागात हे सगळं चाललेलं असतं। आता जगन्नाथला उधळायचं आहे हा प्लॅन तिच्या डोक्यात शिजत असतो आणि ती हे सर्व बोलत असते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भैरवीची जी चिडचिड आहे ती सुरू चाललेली असते आणि ती म्हणत असते की वाट लावणार। इकडे सावली आता सारंगकडे आलेली असते, ती सारंगला म्हणत असते की सारंग सर, मला तुमच्याशी बोलायचंय। सारंग म्हणतो काय बोलायचंय? अगं किती वेळा त्यांना समजवायचंय जाऊन, आपण आपल्या परीने प्रयत्न केला। काल रात्री आपण जेवण दिलं, नाश्ता दिला, काय केलं बघितलं? आता जेवण दिलं तर ते नाहीत घेणार, आपण कमी पडतोय का? हे सगळं बोललं जात असतं। तेव्हा सावली म्हणत असते की सारंग सर, आपण त्यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे ना, माणुसकीच्या नात्याने, कारण सत्य काय आहे हेच आपल्याला माहित नाहीये ना, असं सावली इकडे सारंगला सांगत असते। सारंग विचार करू लागतो। सावलीच्या बोलण्यात एकच गोष्ट येते, आपण सत्यच पडताळून पाहिलेलं नाहीये, मग कसं समजणार आहे हे सगळं काय झालंय? हे सगळं लक्षात आलेलं असतं आणि मग सारंग त्या क्षणी बबलू आणि सोहम या दोघांनाही कॉल करतो, त्यांना दोघांना बोलवून घेतो आणि त्यांना सांगू लागतो की माझे एक काम करायचं आहे आणि अगदी शांतपणे हे काम झालं पाहिजे। सारंग इकडे शांतपणे म्हणजे तो अगदी ते आपल्याला म्यूट दाखवले, तो त्यांना काय सांगतो ही गोष्ट काही समोर आपल्या आली नाहीये। तो त्यांना एवढं सांगत असतो की जा ऑफिसमध्ये आणि ऑफिसचं CCTV फुटेज घेऊन या, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये, इकडच्या कानाची खबर तिकडच्या कानाला पोहोचू द्यायची नाही। आता इकडे भैरवी जी आहे तिचा प्लॅन सुरू झालेला असतो, काहीही झालं तरीही उद्याचा कार्यक्रमच होऊ द्यायचा नाही असं तिचं चाललेलं असतं। ती म्हणत असते तुझ्या घराच्या बाहेर ही जी काही माणसं बसलेत ना, त्यांचा विचार केलायस का तू? त्यांच्यात आहे का तेवढी ताकद? आणि या तुझ्या विरोधात इथं रूपम कॉस्मेटिकच्या विरोधात तुमच्याच अंगणात दारात बसून हा तमाशा चालू आहे, तुला कळतंय का या मागं कोण आहे, काय असू शकतं ते? अगं तिलोत्तमा, लक्षात येतंय का कोण आहेत ही माणसं आणि काय येऊन थांबलेले आहे, त्याचा विचार केलायस का तू तिलोत्तमा, असं ती बोलत असते। तेव्हा मात्र तिलोत्तमा आता भैरवीचं बोलणं ऐकत असते। तिलोत्तमाच्याही लक्षात गोष्टी यायला लागलेल्या असतात आणि तिला भैरवीने सांगितलेलं असतं की या सगळ्याच्या मागं तो जगन्नाथ आहे, त्याने हे सगळं केलेलं आहे। त्यानंतर ती सांगते की उद्याचा कार्यक्रम होऊच द्यायचा नाही असं दोघींचं ठरलेलं असतं। तेवढ्यात सारंग येतो। इकडे तिलोत्तमा ऑलरेडी टेन्शनमध्ये असते, सारंग तिथं आलेला असतो आणि सारंग तिलोत्तमाला म्हणत असतो की आई हे बघ, आणि तो व्हिडिओ दाखवतो। तिलोत्तमाला खूप राग येतो, राजकुमार म्हणून ती जोरात किंचाळते। इकडे हॉलमध्ये आता सगळ्यांना बोलावून घेतलेलं असतं आणि तिलोत्तमा राजकुमारला बोलवते। राजकुमार खाली आलेला असतो, माझातच आलेला असतो। तिलोत्तमा आल्या आल्या राजकुमारच्या खांदेशी कानाखाली वाजवते आणि त्याला म्हणू लागते, तुला कळतंय का तू काय केलेस? हे संस्कार आहेत का? आणि हा व्हिडिओ बघ, असं म्हणत तो व्हिडिओ प्ले केलेला असतो। खान 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 कानाखाली जाळ निघत गेलेला असतो। वाट लागलेली असते ती म्हणजे राजकुमारची, त्याचा जो अपमान व्हायचा असतो तो झालेला असतो आणि त्याचबरोबर त्याला त्याची शिक्षा मिळालेली असते। आणि तो व्हिडिओ जेव्हा दाखवला जातो तेव्हा ती म्हणालेली असते की तुम्हाला बाईशी कसं बोलायचं हेच कळत नाहीये। तेव्हा मात्र तो म्हणालेला असतो की तू गप्प बस ग, बाईने बिझनेस करायचाच नसतो, पण त्याच्या ही गोष्ट लक्षात आलेली नाहीये, आपला बिझनेस पण आपल्या आईनेच वाढवलेला आहे। ही गोष्ट मात्र अगदी हुशारीने तो विसरून गेलेला असतो, त्याच्या लक्षात आलेलं नसतं की आपला बिझनेस मोठा केलेला आहे तो आपल्या आईने केलेला आहे। आज आपण ज्याच्यावरती उड्या मारतो, एवढा पैसा कमवतोय, एवढं सगळं चाललंय ते आईच्या जीवावरच करतोय आणि त्याने धक्का देऊन राजश्रीला ऑफिसच्या बाहेर काढलेलं असतं आणि हे सत्य आणलेलं असतं समोर, ते म्हणजे सारंगने।
सारंगने जेव्हा हे सत्य समोर आणलेलं असतं तिलोत्तमाला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. तिने राजकुमारचं थोबाड पडलेलं असतं आणि त्याला तिथून हाकलून दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता तिलोत्तमा समोर आलेली असते. तो मोबाईल जो आहे तो देते ती म्हणजे सारंगकडे. हात जोडून इकडे उभी असते ती म्हणजे सूर्याच्या समोर. मला माफ कर, खरंच तू खूप धीराचा आहे. हे सगळं तू करू शकलास. तुझ्या बहिणींच्या पाठीशी तू खंबीरपणे उभा राहिलेला आहे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिलोत्तमाने मनापासून माफी मागितलेली असते. आणि त्याचबरोबर तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आज माझ्याकडून चूक झाली, मी तुम्हाला ओळखण्यात चुकले, हे तिलोत्तमा बोललेली असते. आणि तिलोत्तमा सांगते की मला माफ करा, खरंच मी चुकले आहे, असं म्हणत सूर्याची माफी मागत असते. सूर्या म्हणत असतो की आईने लेकरांच्या पुढे हात नसतात जोडायचे. मला फक्त तुमच्यासमोर सत्य आणायचं होतं आणि सत्य मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये रस नव्हता. तुम्ही हात जोडावे वगैरे अशी माझी इच्छा नव्हती. तिलोत्तमा म्हणत असते की मी माझ्या मुलांवर सगळे सामूहिक संस्कार केलेत. तर इकडे सूर्या म्हणत असतो की सारंगने सावलीने आमची जी काळजी घेतली, आम्हाला कुठलाही त्रास होऊ नाही दिलेला. आम्ही इथं राहिलो होतो तरीही आम्हाला कोणताही त्रास झालेला नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र सावलीला खूप बरं वाटतं. आज तिलोत्तमा पुन्हा एकदा खंबीरपणे उभी राहिलेली असते. तिलोत्तमाने दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही आमचे संस्कार जे आहेत ते कमी पडत नाही आहेत, हे दाखवून दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावली सारंग यांना पाहायला मिळतं की ते दोघंही खुश झालेले आहेत. फायनली तिलोत्तमाने तिचे संस्कार जे आहेत ते दाखवून दिले, ती तत्वांशी प्रामाणिक आहे हे दाखवून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर तिने पुढे जाऊन माफी मागितलेली आहे, ती म्हणजे सावलीची. सावली म्हणते की आई प्लीज असं नका करू, तुम्ही माझ्यासाठी आई आहात आणि आईने कधी हात नसतात जोडायचे, असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सारंग त्याचबरोबर बाकीचे सगळे तिथे जमलेले असतात. आणि त्याच वेळी इकडे तिलोत्तमा मायेने हात फिरवते आणि म्हणते की तुला कुठलीही गरज लागली ना, माझ्याकडे यायचं बिनधास्त, काळजी करायची नाही, मी आहे ना, मी करेल तुला मदत. नवीन बिझनेस सुरू करतेस ना, मी आहे तुझ्या पाठीशी, असं म्हणत तिला आता सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता सगळ्यांनाच खूप भारी वाटायला लागलेलं असतं. फायनली तिलोत्तमाने माफी मागितलेली असते. पुन्हा एकदा तिनं सांगितलेलं असतं की माझी चूक झालेली आहे, मला माफ करा, माझ्या मुलाकडून चूक झाली आहे, गैरसमज झालेले आहेत. आणि उद्याचा जो सोहळा आहे त्या सोहळ्याला मी येणार आहे आणि तो सोहळा अगदी थाटामाटात पार पडणार आहे, हे सगळं तिलोत्तमा बोललेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिलोत्तमा आता तिथून जाते आणि त्यांना सांगितलेलं असतं की काहीही लागलं तरी मला सांगा. इकडे सारंग सगळेजण माफी मागतात आणि तिथून निघून जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सावली आणि दुर्गा बोलत असतात. सावलीला तुळजा विचारते की काय झालं, आता कसलं टेन्शन आहे. तर तिकडे सावली सांगत असते की अगं तेच, आता मला सांग ना, सारंग सरांना यातलं काहीच माहीत नाहीये. तेव्हा तुळजा म्हणते तुला शब्द दिलाय ना, मी आहे तुझ्या पाठीशी, नको काळजी करू, असं तुळजाने सांगितलेलं आहे. आता तुळजा सावलीची मदत करणार आहे. तर पार्ट 2 आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये राजूच्या प्रोडक्ट्सचं लॉन्चिंग खूपच जबरदस्त असं झालेलं आहे. त्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.